अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम श्री गणेशाय नमः. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात तर समजून घ्या, आज गणरायांनी स्वतः तुम्हाला इथे आणलं आहे. कारण काही संदेश असे असतात जे फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी असतात. आजचा हा दिव्य विषय तुमचं मन शांत करेल, तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणेल आणि नकळत तुमच्या आयुष्यातले अडथळे कमी करायला सुरुवात करेल. अनेक लोक म्हणतात, व्हिडिओ सुरू केल्यावर मन शांत झालं, डोळ्यात नकळत पाणी आलं, ऐकल्यानंतर खूप हलकं वाटलं. आणि हाच अनुभव आज तुम्हालाही येणार आहे. म्हणून विनंती इतकीच, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटचा भाग तर तुमच्या हृदयाला थेट स्पर्श करेल. आणि हो, जर तुम्हाला अशाच भक्तिमय कथा, पूजाविधी, उपाय आणि सकारात्मक ऊर्जा देणारे व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी नाही तर भक्तीच्या या प्रवासासाठी एक आशीर्वाद आहे. चला तर मग डोळे मिटा, मन शांत करा आणि सुरू करूया आजचा दिव्य प्रवास माघी गणेश जयंतीचा. मंडळी, माघी गणेश जयंती म्हणजे भगवान गणेशजीचा जन्मदिवस, ज्याला महाराष्ट्रात माघ विनायक चतुर्थी, तिळकुंद चतुर्थी किंवा गौरी गणेश चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी विघ्नहर गणेशाची विशेष पूजा, व्रत आणि कथावाचन करून त्यांच्या कृपेची प्रार्थना केली जाते. मंडळी, यावर्षी माघी गणेश जयंती 22 जानेवारी 2026 वार गुरुवार, माघ शुक्ल पक्षाची चतुर्थी ही तिथी पहाटे 2:47 सुरू होऊन 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2:28 वाजेपर्यंत आहे. पूजा शुभमुहूर्त आहे सकाळी 11:29 ते दुपारी 1:37 मुहूर्त सुमारे 2 तास 8 मिनिटे आहे. चंद्रदर्शन टाळा, कारण काही कॅलेंडरनुसार या दिवशी चंद्रदर्शन करणे अशुभ मानले आहे. मंडळी, आता पाहूया माघी गणेश जयंतीची पूजा, संकल्प, मंत्र, विधी, व्रत, वैकल्य सर्वच. मंडळी, पहाटेचं शांत प्रकाश, आकाशात मंद उजेड पसरू लागलेला, घरात शुद्ध वातावरण, धुपाचा सुगंध, दीपाचा मंद प्रकाश, अशा पवित्र क्षणी जेव्हा भक्त गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा सुरू होते माघी गणेश जयंतीचे दिव्य पूजन. ही केवळ पूजा नाही, हा आत्म्याचा प्रवास आहे. मनाच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या विघ्नहर्त्याशी संवाद साधण्याचा हा दिवस आहे. मंडळी, या दिवशी सकाळी लवकर उठून मन शांत ठेवून शुद्ध जलाने स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरातील पूजास्थान स्वच्छ करा. देवघरातील देवांची पूजा करा. त्याला लाल पिवळी फुले वाहा. त्यानंतर एका स्वच्छ जागेवर छोटासा पाट मांडा. त्यावर लाल वस्त्र टाका आणि तांदळाची आरास करा. त्या तांदळाच्या आरासवर कुंकवाने स्वस्तिक काढा व गणपतीची छोटी मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर प्रतिमाही ठेवली तरी चालते. मंडळी, त्या गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर तेलाचा दिवा लावा आणि शुद्ध चांगल्या तुपाचा दिवा लावा. मंडळी, आता हातात अक्षदा आणि पाणी घेऊन डोळे बंद करून हळूवार बोला, मम उपात्त समस्त दुरित क्षयाद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ, श्री गणेश प्रीत्यर्थ, माघ मासे शुक्ल पक्षे चतुर्थ माघी गणेश जयंती व्रतपूजन करिष्ये. हे गणराया, माझ्या हातून जाणून अजाणून झालेल्या सर्व चुका, दोष, नकारात्मक विचार, अडथळे यांचा नाश व्हावा. माझ्या जीवनात सुख, शांती, बुद्धी, यश आणि भक्ती वाढावी, म्हणून मी आज श्रद्धेने हे व्रत आणि पूजा करत आहे. हा संकल्प करा. हा संकल्प म्हणजे आत्म्याचा करार आहे, देवाशी जोडलेली भक्तीची शपथ आहे. त्यानंतर डोळे बंद करा आणि मनात गणरायाचं तेजस्वी रूप पहा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अर्थ, हे विशाल देह असलेले सूर्यप्रमाणे तेजस्वी गणराया, माझ्या सर्व कार्यात येणारे अडथळे दूर करा. आता गणपतीला आवाहन करा. आवाहन मंत्र, आगच्छ गणनाथ त्वं गृहान पूजा मया कृतां भक्त्या सह कुटुंबेन सदा वस मम गृहे. हे गणराया, कृपया माझ्या घरी या, ही माझी पूजा स्वीकारा आणि सदैव माझ्या घरात वास करा. आता आवाहन केल्यानंतर गणपतीची मूर्ती एका ताम्हणात घ्या. ताम्हणात घेतल्यानंतर गणपतीला शुद्ध जलाने स्नान घाला. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्यानंतर गणपतीला पंचामृताने स्नान घाला. पंचामृत स्नानं समर्पयामी आणि पुन्हा शुद्ध जलाने स्नान घाला. शुद्धोदक स्नानं समर्पयामी.
त्यानंतर बाप्पाला शुद्ध जलाने गणपती अथर्व शीर्षचा किंवा गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तर 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्रजपाचा अभिषेक घाला. अभिषेक झाल्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून तांदळाच्या राशीवर ठेवा आणि बाप्पाला हळदी, कुंकू वाहा, अक्षदा, गुलाल वाहा, फूल वाहा. त्यानंतर धूप दीप गणपती बाप्पाला दाखवा आणि जो नैवेद्य आहे आपण केलेला मोदकाचा असो किंवा तिळगुळाचा असो किंवा खीर असो, जो नैवेद्य आहे तो नैवेद्य बाप्पाला दाखवा आणि त्यानंतर फक्त एवढंच बोला की गणराया हे आसन स्वीकारा, हे जल स्वीकारा, हे फुले स्वीकारा, हे दुर्वा स्वीकारा, हा नैवेद्य स्वीकारा, हा दीप स्वीकारा, हा धूप स्वीकारा, माझी भक्ती स्वीकारा. देव शब्दांपेक्षा भावना पाहतो. अशी षोडशोपचार पूजा भावार्थाने करा. मंडळी, यानंतर गणेश गायत्री मंत्राचा जप करा. या दिवशी गणेश गायत्री मंत्राचा जप हा खूप प्रभावी मानला जातो. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा मंत्र बुद्धी, आत्मविश्वास आणि यश देतो. मंडळी, जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो त्यावेळेस या भावना मनात ठेवा. हे गणराया, हे मोदक, तिळगुळ, फळ, दूध, नारळ मी प्रेमाने अर्पण करीत आहे. माझ्या जीवनातील कडूपणा तू गोड कर, माझ्या अडथळ्यांना तू मोदकासारखा विरघळव. मंडळी, या दिवशी उपवास करायचा असतो, पण हा दिवस फक्त उपवासाचा नाही. हा दिवस आहे मन शुद्ध करण्याचा, विचार शुद्ध करण्याचा, अहंकार विसर्जित करण्याचा. जो माघी गणेश जयंतीला श्रद्धेने व्रत करतो त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू वितळू लागतात. घरात कलह कमी होतो, मन शांत होते, निर्णय शक्ती वाढते आणि नकळत आयुष्य योग्य दिशेने वळू लागतं. गणेशाची कृपा ही मोठ्या चमत्कारात नाही, ती लहान बदलांमध्ये दिसते. मन शांत होते, नकारात्मकता कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि योग्य लोक भेटतात. मंडळी, आता पूजा संपन्न झाल्यानंतर पूजा समाप्ती प्रार्थना करा. हे गणराया, माझी पूजा अपूर्ण असली किंवा माझ्या पूजेतून काही चूक झाली असेल, माझी श्रद्धा पूर्ण आहे. माझे शब्द तोकडे असले तरी माझे अश्रू सच्चे आहेत. तू माझ्या आयुष्यातील प्रत्येक पावलावर मला मार्गदर्शन कर. मंडळी, आता ऐकूया माघी गणेश जयंतीनिमित्त गणेश व्रत कथा. एक वेळ होती की एक धनवान पण दुःखी भक्त शंकरनाथ रोज आपल्या जीवनातील संकटांमुळे व्याकुळ होता. एक दिवस त्याने माघी गणेश जयंतीच्या व्रताची कथा ऐकली आणि तो तितक्याच श्रद्धेने व्रत ठेवायला लागला. सकाळी सूर्याच्या अरुण प्रकाशात तो स्नान करून गणेश पूजनाला बसला. तो दिवसभर मंत्र म्हणत, कथा वाचत आणि व्रताची पूजा करीत राहिला. रात्री चंद्रदर्शनानंतर त्याच्या मनात एक दीप जळाला. त्याचे हृदय शांत झाले, जीवनातील अडथळे दूर झाले आणि त्याच्या मनात आनंद व लक्ष्मीची अनुभूती वाढली. गणेशजीने त्याला मंत्रात आणि भक्तीमध्ये अशी शिकवण दिली की जे आपले मन एकाग्रपणे माझ्या नावावर ठेवतात त्यांच्या जीवनात विघ्नाचे नाश होतात, बुद्धी तेजस्वी होते आणि भक्ताची मंगल कामना पूर्ण होते. या दिवशी जी भक्ती, सत्य, शुचिता आणि प्रेमाने व्रत केलं त्यांचे जीवन उज्ज्वल, आनंदी आणि संपन्न राहते. मंडळी, जर इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे ऐकला असेल तर एक गोष्ट नक्की सांगा, तुमचं मन आधीपेक्षा थोडं तरी हलकं झालं का? कारण गणरायाचं कामच ते आहे, मन शांत करणं, अडथळे कमी करणं आणि आशेचा प्रकाश दाखवणं. भक्ती म्हणजे फक्त देवांजवळ जाणं नाही, भक्ती म्हणजे स्वतःच्या आतल्या शक्तीला जागं करणं आहे. आज तुम्ही इथे आलात हे योगायोग नाही, ही गणरायाचीच योजना आहे. म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला, जर काही शब्द तुमच्या हृदयात उतरले असतील तर फक्त एक छोटा प्रयत्न करा. हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या आईवडिलांना, मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कदाचित हा व्हिडिओ जसा तुम्हाला शांतता देतोय तसाच तो कोणा दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश घेऊन जाईल. शेवटी एवढंच म्हणेन, गणराया तुमचं आयुष्य विघ्नमुक्त करो, तुमचं मन शांत करो, तुमच्या घरात आनंद नांदो. ओम गण गणपतये नमः.